नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासोबत अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजीची रेसिपी शेअर करत आहे. ही भाजी तुम्ही नवरोबांच्या टिफिनला किंवा मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता, कारण ही भाजी अजिबात कडू होत नाही आणि स्वादिष्ट देखील लागते. तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक खास प्रकारचा मसाला बनवला आहे, त्यामुळे ही भाजी अगदी टेस्टी बनते. शिवाय याचा कडूपणा देखील कमी होतो. तसेच कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि एकदा तरी ही भाजी नक्की करून पहा. मुले देखील अगदी आवडीने ही भाजी खातील. चला मग लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 मोठ्या आकाराची कारली अशा प्रकारे पातळ स्वरूपात आणि थोड्याशा लांबट आकारात कट करून घेतली आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर इथे या कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी पहिली टिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर 1 मोठा चमचा यामध्ये मीठ घालायचे आहे. सोबतच यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून हाताने चोळून व्यवस्थित या सर्व कारल्याच्या फोडींना हा लिंबाचा रस आणि मीठ लागायला हवे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे इथे मी 1 मिनिटभर या फोडी या लिंबाच्या रसामध्ये आणि मिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत. तर आता हे मिक्स केल्यानंतर असेच अर्धा तासासाठी ठेवून द्यायचे आहे. तर कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी आणि भाजी अगदी टेस्टी होण्यासाठी इथे मी दुसरी टिप तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर 1 इंचभर चिंच आणि साधारण 1 चमचाभर इतका गूळ घ्यायचा आणि तो गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. तर हे चिंचगुळाचे पाणी आपण नंतर भाजी बनवताना वापरणार आहोत, त्यामुळे भाजीचा कडूपणा कमी होतो आणि भाजीला चव देखील अगदी छान येते. तर आता गरम पाण्यामध्ये हे चिंच आणि गूळ चांगली भिजत आहे, तोपर्यंत आपण पुढची कृती करूया. तर इथे अर्धा तास आता झालेला आहे. मीठ लावल्यामुळे या कारल्याच्या फोडींना पाणी सुटते आणि त्यामुळे कारल्याच्या फोडीमधला किंवा कारल्यामधला हा कडूपणा कमी होतो. आता हाताने अशा प्रकारे व्यवस्थित दाबून या कारल्याच्या फोडी आपल्याला पाण्यातून अगदी पिळून काढायच्या आहेत. तर पहा, कारल्याला मिठामुळे खूप सारे पाणी सुटलेले आहे आणि त्यामुळेच कारल्याचा कडूपणा कमी होतो. तर इथे पाहू शकता तुम्ही, खूप सारे पाणी या कारल्याला सुटलेले आहे. एका टोपामध्ये मी पिळून हे कारल्याच्या फोडी काढून घेतल्या आहेत. आता यामध्ये भरपूर पाणी ओतायचे आणि हाताने चोळून या सर्व कारल्याच्या फोडी व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत. पहा, अशा प्रकारे यामुळे देखील कारल्याचा कडूपणा आणखी कमी होतो आणि भाजी अजिबात कडू होत नाही. मुले देखील अगदी आवडीने खातील. तर आता पाण्यातून अशा प्रकारे हाताने दाबून व्यवस्थित यातील पाणी निथळून मी घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर या कारल्याच्या फोडींना पाणी अजिबात राहायला नको, त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित दाबून त्यातील पाणी मी काढून टाकलेले आहे. आणि पहा, अगदी सुटसुटीत अशा या कारल्याच्या फोडी ते तयार झालेले आहेत. तर आता ही भाजी बनवण्यासाठी आपण खास प्रकारचा मसाला बनवत आहोत. तर त्यासाठी इथे मी गॅसवर 1 कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे धने, पाऊण चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडीद डाळ आणि 10-15 कढीपत्त्याची पाने आणि 2 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. आता तेल वगैरे यामध्ये न ओतता मंद आचेवर आपल्याला हे सर्व जिन्नस लालसर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कलत्याने इथे मी एकसारखे हलवत आहे, जेणेकरून ते एका बाजूने करपू नयेत यासाठी. मंद आचेवर साधारण 3 ते 4 मिनिटातच हे सर्व जिन्नस छान असे लालसर तांबूस रंगावर आले की एका प्लेटमध्ये ते काढून घ्यावेत. आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालावा. आता हा किस देखील अगदी मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लालसर तांबूस रंग येईपर्यंत हा सुका खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे. तर 2 मिनिटातच हा सुक्या खोबऱ्याचा किस छान असा गोल्डन कलरवर भाजला जातो. लगेचच तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल ओतायचे. आता यामध्ये आपण पाण्यातून काढून घेतलेल्या या कारल्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि या कारल्याच्या फोडी देखील मध्यम आचेवर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. कलत्याने ते मी एकसारखी हलवत आहे. कारल्याच्या फोडी अशा प्रकारे आपण अगोदर तेलामध्ये परतून घेतल्या की या कारल्याचा कडूपणा आणखी कमी होतो. ही टिप देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर साधारण 5 ते 6 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर हा कारल्याच्या फोडी मी छान अशा परतून घेत आहे. त्यामुळे कारल्याची भाजी बनवताना या फोडी अगदी कमी वेळातच शिजल्या जातात आणि भाजी शिजताना देखील पाण्याचे प्रमाण अगदी कमी लागते, त्यामुळे भाजी अजिबात कडू होत नाही. तर पहा, अशा प्रकारे या कारल्याच्या फोडींना गोल्डन कलर आला की लगेचच त्या देखील काढून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण मसाला बनवण्यासाठी जे काही साहित्य भाजून घेतले होते ते आता पूर्णपणे थंड झाले आहे
थंड झाले की ते मिक्सरच्या एका भांड्यात घालावेत आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे याची भरड तयार झालेली आहे. अगदीच पावडर स्वरूपात ते आपल्याला बनवायचे नाहीत. तर अशा प्रकारे भरड ठेवली की त्या मसाल्याचा सर्व स्वाद या भाजीला व्यवस्थित असा लागला जातो आणि भाजीला अगदी चव देखील छान येते. आता सुक्या खोबऱ्याचा किस आपण छान असा मंद आचेवर भाजून घेतला होता. तो देखील अगदी छान कुरकुरीत झालेला आहे. तो देखील हातावर अशा प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे. मिक्सरला तो अजिबात लावायचा नाही. हातावरच या सुक्या खोबऱ्याची छान अशी भरड तयार होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर आता सर्व तयारी इथे झालेली आहे. आता भाजी बनवायला घेऊया. गॅसवर सेम तीच कढई ठेवली आहे. त्यामध्ये मी 3 चमचे तेल ओतले आहे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी आणि पाव चमचा जिरे घालावेत. जिरे मोहरी चांगली तडतडू द्यावी. नंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालावा आणि लगेचच यामध्ये 2 छोट्या आकाराचे कांदे अशा प्रकारे थोडेसे लांबट स्वरूपात कट करून घालायचे आहेत. कलत्याने इथे मी हा कांदा छान असा परतवून घेते आहे. या कांद्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी 10-15 कढीपत्त्याची पाने घालून पुन्हा कलत्याने व्यवस्थित असे हलवून घेते आहे. ही कढीपत्त्याची पाने देखील या कांद्यासोबत चांगली परतवून घ्यायची आहेत. आता कांदा मी तेलामध्ये चांगला 1 ते 1.5 मिनिटभर चांगला परतून घेतला आहे आणि त्याला छान असा पारदर्शक रंग आलेला आहे. यावेळी आता यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे. तरी ते मी खलबत्त्यामध्येच हे आलं आणि लसूण चांगली वाटून घेतलेले होते. ते देखील या कांद्यासोबत मी चांगले परतून घेते आहे. तर साधारण 3 ते 4 मिनिटातच हा कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान अशी गोल्डन कलरवर येऊ लागते. त्यावेळेस आपल्याला काही सुके मसाले यामध्ये घालायचे आहेत. यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून तेलामध्ये हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. यामुळे देखील आपल्या भाजीला छान अशी चव येते. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण लक्षात ठेवा की हा मसाला बनवताना देखील आपण यामध्ये सुक्या लाल मिरच्या घातलेल्या होत्या. तर आता मिनिटभर हे सुके मसाले तेलामध्ये चांगले परतून घेतले की तयार केलेला हा ताजा मसाला जो आपण मसाले भाजून मिक्सरमधून वाटून घेतला होता, ती भरड यामध्ये घालायची आणि कलत्याने व्यवस्थित हलवत 1 ते 1.5 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे. त्यामुळे या भाजीला छान अशी चव येते. आता यामध्येच तेलामध्ये परतून घेतलेल्या कारल्याच्या फोडी देखील घालायच्या आणि या मसाल्यामध्येच या कारल्याच्या फोडी देखील व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत. या मसाल्याचा स्वाद या कारल्याच्या फोडींना देखील लागतो आणि भाजी अगदी टेस्टी बनते. ती अजिबात कडू तयार होत नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि कलत्याने पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपण ही कारल्याची भाजी बनवण्यासाठी जो मसाला बनवला होता त्याचीच संपूर्ण चव या भाजीमध्ये उतरते. तर आता यामध्ये मी भाजून हाताने क्रश केलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे 4 चमचे कूट घालून पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून या भाजीमध्ये मिक्स करून घेते आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर ही भाजी बनवण्यासाठी आपण कमीत कमी पाण्याचा वापर करणार आहोत. त्यामुळे देखील आपली भाजी अजिबात कडू होत नाही. तर सुरुवातीला आपण चिंच आणि गूळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. ते चिंचगुळाचे पाणी साधारण अर्धी वाटी इतके होते. ते पाणी आता या कारल्याच्या भाजीमध्ये ओतायचे आणि कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर यापेक्षा थोडे जास्तीचे पाणी ओतायचे असेल तर तुम्ही ओतू शकता, परंतु ते गरम करूनच वापरावे. आणि जर भाजी आपण टिफिनसाठी देणार आहोत त्यामुळे इथे मी ही भाजी अगदी सुकी बनवलेली आहे. आता यावर झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटे मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे. अधूनमधून 1-2 वेळा त्याला हलवले तरी देखील चालेल. तर आता 5 मिनिटानंतर यावर मी झाकण काढून पाहते आहे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घेते आहे. तर पहा, अगदी चमचमीत अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी ती तयार झालेली आहे. ही भाजी बनवण्यासाठी आपण जो खास मसाला बनवला होता त्यामुळे देखील ही भाजी अगदी टेस्टी बनते. आणि कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स देखील तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे ही अजिबात कडू न होणारी, मुले देखील अगदी आवडीने खातील अशी ही कारल्याची भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही ही कारल्याची भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. नवरोबांच्या टिफिनला किंवा मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.